नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि ग्रीन हार्वेस्ट, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे ड्रिंक्स, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. माझा कट्ट्यावरती आजचे पाहुणे आहेत आंबेडकरी विचारवंत, लेखक आणि संशोधक सूरज एंगडे. सूरज महाराष्ट्रातल्या नांदेडचा आहे. एका अत्यंत सामान्य दलित घरातला मुलगा. लहानपणापासून पदरी पडलेली अवहेलना, जगण्याचा संघर्ष हे सारं काही सूरजला अस्वस्थ करून गेलं. सूरजच्या घरामध्ये पैशांची गरिबी असली तरी आंबेडकरी विचारांची श्रीमंती होती आणि याच विचारांनी प्रभावित होऊन सूरजनं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या बाबासाहेबांच्या शिकवणीला आपल्या आयुष्याचा मंत्र बनवला. आज सूरजच्या नावापुढे मोठमोठ्या पदव्या आहेत. सूरजनं जगातल्या आशिया, आफ्रिका, युरोप आणि उत्तर अमेरिका या 4 खंडांमधनं आपलं शिक्षण पूर्ण केलंय. आफ्रिकेतल्या विद्यापीठातनं PhDची पदवी मिळवणारा तो पहिला भारतीय दलित विद्यार्थी आहे. आंबेडकरी चळवळीचे विचार जगाच्या व्यासपीठावरती मांडणारा तरुण विचारवंत अशी त्याची ओळख बनू लागली आहे. भारतातल्या जातीव्यवस्थेवरती भाष्य करणारं त्याचं पुस्तक कास्ट मॅटर्स बेस्ट सेलर्स पुस्तकांपैकी एक आहे. आता इतकं सगळं जग फिरल्यानंतर, प्रचंड संशोधन केल्यानंतर भारतातल्या सामाजिक व्यवस्थेविषयी, जातीभेदाविषयी, समाजकारण, राजकारणाबद्दल त्याची काय मतं आहेत याबद्दल आज आपण सूरजला बोलतं करूया आणि अर्थात त्याच्या भविष्यातल्या प्लॅन्सबद्दलही जाणून घेऊया. सूरज, नमस्कार, मनापासून स्वागत आहे माझा कट्ट्यावर. ज्ञानदा, खूप खूप धन्यवाद. एवढा सुंदर परिचय दिला, मला स्वतःचाच लाड येत आहे आता. नाही, पण म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच की आपल्याकडचा नांदेडचा एक तरुण मुलगा जो जगभरातल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवतो याचा भयंकर अभिमान आहे, खूप आनंदही आहे. आणि आज तो माझा कट्ट्यावर आल्या याचाही आनंद आहे. तर पहिलं अर्थातच की सध्या काय चाललं आहे, सध्या कोणत्या विषयाचं काम चाललं आहे, काय नवीन करतो आहे? मला माझा कट्टा खूप हा कार्यक्रम म्हणजे मी कधी टी व्हीवर पाहिला नाही, कारण मी बाहेरच होतो, तर यूट्यूबवर पाहायचो. आणि मला हा माझा एक आवडता कार्यक्रम आहे, कारण तिथं ज्या प्रकारे तुम्ही दीर्घ चर्चा करता आणि त्याच्यावर अनेक विषय आपण खोलवर जातो. तर आज संधी आहे त्याच्यासाठी. आता मी ऑक्सफर्डमध्ये माझी दुसरी PhD संपवतोय. आता कसं आहे, PhDचं कसं असतं, संपत नसते. म्हणजे तुम्ही एक ड्राफ्ट द्या, दुसरा ड्राफ्ट द्या, तिसरा ड्राफ्ट गेलेला आहे सुपरवायझरकडे आणि तो तरी त्याच्यावर कॉमेंट्स देऊन पाठवला आहे. मी वर्ण म्हणजे रेस अँड कास्ट याचा जो आधुनिक रूपातला उगम आहे याच्यावर मी संशोधन करतो आहे. आणि तिथून मग दलित आणि कृष्णवर्णी, दलित आणि ब्लॅक यांच्या मागच्या 400 वर्षांच्या ज्या चळवळीचा अभ्यास याच्यातून मांडण्याचा करतो आहे. पण मग त्याच्यासाठी करत असताना मग आता एक पुस्तक यावर्षी आलं पाहिजे असं माझ्या प्रकाशकांना वाटतं. पण मला त्या पुस्तकाचं नाव आहे कास्ट अ न्यू हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये जातीची आता अवस्था काय, मग जगात म्हणजे भारताची एक त्याच्यात स्कोप आहे, मग UK काय आहे, उत्तर अमेरिकेमध्ये काय आहे, मिडल ईस्टमध्ये जो कामगार वर्ग आपला गेलेला आहे त्यांची काय अवस्था आहे, कास्टच्या दृष्टिकोनातून त्याचा एक अभ्यास आहे. आणि त्याच्यात एक म्हणजे एक दलित साहित्य आणि ब्लॅक साहित्य, म्हणजे आपल्या इकडे विशेषतः दलित साहित्य म्हटलं तर हे मराठीतलं साहित्य आहे. म्हणजे 1900 म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या काळापासून जे आपल्याकडे जी लेगसी लाभलेली आहे तेव्हापासून त्याचा एक स्कोप आहे. तर ते एक पुस्तक आहे. आणि आणखीन 2 पुस्तकांवर सध्या माझं काम चालू आहे. एक आहे मला कांशीराम यांचे जे काही इंग्लिशमध्ये रायटिंग्स आहेत आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी इम्पॉर्टंट भाषणे केलेली आहेत तर त्यांचं एक संपादित मला आवृत्ती बाहेर आणायची आहे. आणि एक आंबेडकरांची बायोग्राफी मला जगरनॉट नावाच्या प्रकाशकाने साईन करून घेतली कोरोनाच्या काळात, तर तेही काम करायचं आहे. आणि एक करत असताना मला राजा ढालेंचं जे साहित्य आहे ते इंग्रजीत ट्रान्सलेट करून घ्यायचं आहे. तर असे हे प्रोजेक्ट्स आहेत आणि हे हळूहळू याच्यावर काम चाललेलं. येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये कदाचित यातले निम्म्याहून जास्त प्रोजेक्ट बाहेर येतील. तुझा जो प्रवास आहे की नांदेडमधल्या छोट्या एका भागातून, वस्तीतून फॉरवर्डपर्यंतचा, आज तू तिथं काम करतोय, तो भयंकर असा विलक्षण, थक्क करणारा, खूप प्रेरणा देणारा आणि खूप म्हणजे आपण जे अपेक्षिलं होतं बाबासाहेबांनी या देशाकडून जे अपेक्षिलं होतं ते काही
अर्थानं त्या दिशेनं जाणारा असं त्याचं एक उदाहरण म्हणून तुझ्याकडे बघता येईल. मला असं वाटतं की आपल्या बऱ्याचशा प्रेक्षकांना त्याच्याविषयी फारशी माहिती नसेल, तर ती जर तू सांगशील आणि मग त्याच्यातनं लक्षात येईल लोकांच्या की हा संघर्ष तुझा जो आहे, तू आज जिथं पोचलायस, तुझा सगळं जे कौतुक आहे ते किती मोलाचं आहे, का महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की त्याच्याबद्दल थोडक्यात सांग ना. कसं झालं आहे की जेव्हा जेव्हा आपल्याकडे ज्या गोष्टी बायोग्राफीज झाल्यात, चरित्र ज्या प्रकारची झाली आहेत, जे रॅक्स टू रिचेसचा जो प्रकार आहे, तर त्याच्यामध्ये जर माझं पाहायला गेलं तर हे इंडिव्हिज्युअली एक्स्ट्राऑर्डिनरी नसून हे सोशली एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. कारण माझ्यासारख्या परिस्थितीत अनेक लोक आहेत आणि त्यांची देखील अशीच स्टोरीज आहेत. काही लोकांना त्या प्रकारात तो स्पेस भेटतो आणि काही लोक ते आपल्या परीनं करत असतात. तर माझ्याही बाबतीत म्हणजे माझी बिलो पॉवर्टी लाईन जे आपल्या इकडे प्रकार आहे BPL आणि पिवळं कार्ड भेटतं, तर त्या घरात म्हणजे माझा जन्म झाला. आणि सरकारी ते रॉकेल ते त्याच्यासाठी लाईन लावणं वगैरे वगैरे. आणि एकच खोली होती, म्हणजे 5 जणांसाठी 6, म्हणजे आजी पण होती राहायची सोबत. आणि एकदम अशी म्हणजे या स्टुडिओच्या अर्ध्याहूनही कमीच. आणि तिथंच मग पत्राचं घर. आणि तर जीवनामध्ये कधी CCचं घर लाभलं नाही. तर आमचं घर म्हणजे हवामानाचं केंद्र. आम्हाला कळायचं की बाहेर काय तापमान आहे, तुम्हाला बाहेर जायची आवश्यकता नाही, घरातच बसून कळायचं की टेम्परेचर आज किती आहे. आणि म्हणजे मला आठवतं म्हणजे पत्राचे घर राहिले आणि जर त्याला तुम्ही सिमेंट वगैरे नाही लावलं तर ते पाणी पावसाळ्यात कुठून आहे, पाण्याचा तो नेचरच आहे. तर म्हणजे मला खूप वर्षानंतर, म्हणजे तेव्हा कळायचं लहानपणी, पण जेव्हा जोरदार मुसळधार पाऊस पडायचा तेव्हा रात्री आई आणि वडील दोघंही आपले बकीट आणि तांब्या घेऊन ते वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करायचे, कारण लेकरावर पाऊस पडू नये. कारण एकदा झोप मुटली की मग उठतील आणि दुसऱ्या दिवशी जातील. पण एवढ्यातही मग काय असतं की माझे वडील बँकेत चपरासी होते, ते फायली घेऊन जाणं वगैरे. आणि मला लाज वाटायची कोणी आता, कारण मला वडिलांनी एका चांगल्या शाळेत घातलं होतं. तर मी माझ्या वडिलांची खोटी आयडेंटिटी विकत आपल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये, कारण तुझे वडील काय करतात, तर माझा वडील कलेक्टर आहे, तुझा बाप काय करतो, तर माझ्या बापाचे ते 2 हॉटेलं आहेत, तुझा बाप काय करतो, आता कसं म्हणू भाऊ चपरासी आहे. तर एका दिवशी मी वडिलांकडे गेलो, म्हटलो पप्पा तुम्ही क्लर्क आहात ना बँकमध्ये. ते म्हणाले नाही. म्हटलं नाही तुम्ही क्लर्कच आहात. ते म्हणायला लागले नाही रे बाबा, मी पिऊन आहे, पिऊन कम वॉचमॅन आहे. ते म्हटलं मला काय माहीत नाही. मी लोकांना सांगत फिरलो क्लर्क. आणि ते पण क्लर्क त्या स्टेटसमध्ये पण लोअर जॉब होता, कारण जे बाकीचे जे माझे जे क्लासमेट्स होते. आणि ते करत असताना मला हे कळालं की शाळेला जे 6 तास घालवत होतो मी, शाळेच्या नंतरचं जीवन माझं खूप विचित्र होतं, खूप वेगळं होतं. आणि मला हे देखील कळालं की शाळा संपल्यानंतर वर्गमित्र भेटायचे एक दुसऱ्याला. माझ्यासोबत कधीच प्रकार तो घडला नाही, कारण मला कधी कोणी इन्व्हाइटच केलं नाही किंवा त्यांना वाटले नाही की. आणि काय असतं की तुम्ही विशेष एखाद्या कॉलनीतून नगरातून येत असाल तर तो एक मनात बसलेला असतो, पालकांच्याही मनात, अरे याच्यात जाऊ नको. माझे मित्र एकतर माझ्या घरी कधी यायचे नाही आणि आले तर घरात कधी यायचे नाही. मग नंतर कळालं की हे जातीचा कॉन्सेप्ट किती म्हणजे इनडायरेक्टली सटल झालेला असतो. आणि मी जेव्हा दुसऱ्यांच्या घरी जायचो तेव्हा ते मला घरात देखील बोलवायचे नाही. आमचा एक मित्र पाध्ये नावाचा ब्राह्मण होता, खूप छान, पण त्याने म्हणजे मला आत्ताही आठवतं, त्याने म्हणजे आत घेतलंच नाही बिचाऱ्याने. आणि देखील समजा काही झालं तर मग ते बोलता बोलता मग कुठे ना कुठे. आणि याच्यामध्ये एक जातीचं नाही, याच्यात म्हणजे अनेक जातींचं सारखंच काही ना काही प्रकारे योगदान असतं. तर ते नंतर लक्षात येतं आपल्याला की अशा प्रकारच्या जे मानसिक तुमच्यावर जे झालेले आहेत तर तुम्ही स्वीकारायला लागता. एक झालं मात्र, काही नवीन केलं तर करू नको म्हणणाऱ्याचा वर्ग खूप जास्त होता, तुझ्यानं होणार नाही म्हणणाऱ्यांचा वर्ग तर म्हणजे बहुसंख्याक होता. असं त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला स्वतःच प्रेत स्वतःच्याच खांद्यावर उचलावं लागतं आणि चलत जावं लागतं. पण आपण आता बघतोय ते हे की आपली म्हणजे ही जी जात व्यवस्था आहे ती इतकी स्ट्रॉंग आहे की आपण आपल्याकडची कमी म्हणजे ती ठीक आहे, ती म्हणजे कमी होईल, कमी होतीये. त्यावेळेला परदेशामध्ये आपण बघतो की आज लंडनमध्ये, ब्रिटनमध्ये आता ती पुनर्स्थापित होताना दिसते की दलितांसाठीचे गुरुद्वारे
Yes. वेगळे, आणखीन बिगर दलितांचे वेगळे. तर ही इतकी स्ट्रॉंग जात व्यवस्था जी आहे, जी इथल्या हाडामासाशी म्हणजे एकदम रुजलेली आहे, तर ती आणि वर्णव्यवस्था जी परदेशामध्ये खास करून आफ्रिकेमध्ये, अमेरिकेमध्ये जो संघर्ष झाला तो, याच्याशी तू कसं त्याची हे करतो, सांगड घालतोस? आता जातीचा समजा आपण पाहायला गेलं की बाबा जातीचा आताची अवस्था काय, तर आपण एकेकाळी म्हणजे एकेकाळी म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगतो, मी माझ्या एक वसमतमध्ये एका गावाकडे गेलो होतो, म्हणजे माझ्या पूर्वजनांचं गाव म्हटलं जातं, म्हणजे 3-4 पिढ्या आधी. तर मी जाऊन विचारत होतो, तर तिथले एक 70 किंवा 85 वर्षाचे एक वृद्ध आले आणि ते मला सांगायला लागले की म्हणजे ते गावकी करायचे. म्हणजे तिथल्या म्हणजे गावकी म्हणजे काय प्रकार की गावातले जे दिलं काम ते करायचं. आणि म्हणजे काय की एखादी जनावर मेलं किंवा एखादी घाण असेल तर तुम्हाला बोलून करायचं, आणि त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणून काय द्यायचं तर धान्य, म्हणजे पैसा कधी तर. आणि तो सांगायचा की त्या गावचा पाटील तो पाहायचा की तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं द्रव्य आहे का, म्हणजे अशी जरी भणक लागली की हा समजा काही घेऊन जातोय आणि याच्यातून याला पैसा भेटेल तर तो वापस घेऊन घ्यायचा. म्हणजे पैसा नावाचा जो प्रकार आपल्याकडे अवेलेबलच नव्हता. आता ती अवस्था त्या गावात नाही आहे, त्या प्रकारची नाही आहे. तर जर तो पाहायला गेला तर जातीचा जो कॉन्सेप्ट त्या दृष्टिकोनातून पाहिला तर बदललेला आहे, साहजिकच आहे. पण मग त्या व्यक्तींच्या असलेल्या लाईफस्टाईलमध्ये काय फरक झाला, त्यांना एकेकाळी त्या पाटलाची भीती वाटायची की बाबा हा घेऊन जातोय, किंवा अनेक जातीचे लोक त्यांच्या जे कामं करायचे, आज त्यांच्याकडे थोड्या प्रमाणात काही नाही काय स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास जमीन आहे. पण मग त्यांनी केलेले धान्य हे मार्केटमध्ये त्यांना त्याच भावात भेटतात का, ॲक्सेस त्याच्यासाठी आहे का, त्याच्यानंतर म्हणजे जेवढं संधी त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या वर्गाकडे आहे आज, त्यांच्याकडे तेवढीच आहे का. आणि जर त्याचं कंपॅरिझन केलं तर कुठे ना कुठे आपल्याला त्याच्यात कमतरता दिसते. आता समजा मॉडर्निटी, आपण मुंबईत आलो, लोक आपले देवाचे फोटो आणतात, आपलं काय ना काय असतात, नमस्कार वगैरे किंवा आपल्या राम वगैरे चालतात. ऑफिसमध्ये सहसा आपण जय भीम किंवा नमो बुद्धाय किंवा शरणात असे प्रकार आपण ऐकत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण तो मित्रांच्या याच्यात जात असेल किंवा मैत्रिणीच्या जात असेल, शक्यतो अवॉइड करतात हा रेफरन्स, कारण ती भीती आहे की यांना कळून गेलं तर मग हे ऑलरेडी मला जज करायला लागतील, मला ऑलरेडी याचा काय पुढं परिणाम होणार. तो पाहायला गेला तर मग जातचा जो स्कोप आहे तो आजही कुठे ना कुठे आपल्यात एक स्ट्रॉंग पगडा आहे. पण सूरज, आत्ता तू जे बोलला त्यात मी हे मान्य करू शकतो की शहरी नसेल पण ग्रामीण भागात वागणुकीतनं आपल्याला जात दिसत असेल, लोकांच्या रिॲक्शन्समधनं जात. पण एक शब्दाचा तो उल्लेख केला की संधी. तर असं वाटतं की आपल्या देशातही अजून संधींमध्ये पण विषमता आहे. आणि तुला जे दलित युवकांमध्ये पॉप्युलॅरिटी मिळाली आहे, तू आज त्यांचा रोल मॉडेल आहे, ती तुला मिळालेल्या संधीमुळे आणि तू जे काय मिळवलं आहे त्याच्यामुळेच असावी. नाही, भारतीय चांगला मुद्दा उठवला, ऑपॉर्च्युनिटी. ती म्हणजे इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी. संधी द्या, दुसरं फेवरेबल काय करू नका, संधी द्या फक्त, आणि तुम्ही तपासून बघा. आणि संधी दिली तर मग त्याच्यासाठी ते एक पोषक वातावरण तयार करा. आता आपल्याकडे काय होतं, सहसा आपल्या इकडे जो लैंगिक जो फरक आहे त्याच्यामुळे जरी आपण म्हटलं आमच्याकडे एवढ्या महिला आहेत आणि तेवढ्या महिला आहेत, पण जर त्या प्रकारचं वातावरण तयार केलं नाही त्यांच्यासाठी, त्यांना सुखरूप किंवा त्यांना मनात जे आलं बोल बाबा तू इक्वल आहेस, त्याच्यात मग तो फक्त कॉस्मेटिक बदल राहणार आहे. फक्त सूरजच्या जी एखादी पोरगी किंवा म्हणजे तोच प्रकार आपल्यात काय झाला की संधीच्या बाबतीत भारतीय आपल्याकडे की संधी उपलब्ध करून देणारी व्यवस्था अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली सरकार आहे आजच्या याच्यामध्ये. कारण आतापर्यंत सरकार एकदम म्हणजे बेसिक शिक्षणाची तरी बिलकुल. आणि शिक्षणाचा जर आपण रेकॉर्ड पाहिला, आणि हे स्टॅटिस्टिक्स आहेत, सुबोध वर्मा नावाच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकाराने म्हणजे हे काय HRD मिनिस्ट्रीकडनं रेकॉर्ड येत असतो, जनरल एनरोलमेंट रेशो GER पासून मग ग्रॅज्युएटपर्यंत. आता हे आकडे खूप इंटरेस्टिंग आहेत, आणि स्पेशली शेड्यूल कास्ट समाजाच्या बाबतीमध्ये त्याचा म्हणजे त्याने ते केलं की 87% प्रायमरी स्कूलचं एनरोलमेंट आहे शेड्यूल कास्टच्या याच्यामध्ये, म्हणजे 87%. आणि हे डेटा थोडा जुना आहे पण त्याचाच आधार घेतो, 87% आहे. मग ते हायस्कूलपर्यंत येईपर्यंत 66 होऊन जातो.
हायस्कूल होईपर्यंत म्हणजे ते 10वी पास म्हणजे कॉलेजला जाईपर्यंत तो बहुतेक 44 का 34% एवढाच राहतो. आणि कॉलेजमध्ये जाण्याचं जे प्रमाण आहे फक्त 11% आहे आणि ग्रॅज्युएट होणाऱ्यांचं 2% आहे. याचा अर्थ असा आहे की संधी जरी दिली तरी जर हँड होल्डिंग नसेल, तो सपोर्ट बेस नसेल, तर आपण काय केले, फक्त जसा तो आपला नगरपालिकेत किंवा ग्रामपंचायतमध्ये काम करणारे अरे एवढे घरचे आहेत सेन्ससला टिक करतो, पण त्याचा आउटपुट काय. म्हणजे असं आहे की आपली भूमिका पालकांसारखी असली पाहिजे. म्हणजे सरकारला जे मायबापाची भूमिका, मायबाप फक्त लेकरं पैदा करून थोडी सोडतात, ते आपल्या ते वेळोवेळी त्यांचं नर्चरिंग करतात, त्यांना लागणारे जे काय पोषण आहे ते देतात, त्यांना संधी उपलब्ध करून देतात, 4 लोकांना जाऊन बोलतात, बाबा माझ्या मुलाला ट्युशन घे किंवा कॉलेजला घे. दे एन्श्युअर की बाबा माझा मुलगा किंवा मुलगी या पदापर्यंत गेला पाहिजे. तिथं समाजाचं यश आहे. आपल्याकडे काय करतो आपण, संधी देतो आणि अशा वेळेस संधी देतो की जिथली व्यवस्था त्याच्या विरोधात काम करत आहे, तो प्रवाह एवढ्या विरोधात आहे. तर म्हणजे फक्त टाकून ठेवलं आणि पळ रे बनलं तर ती तेवढं योग्य राहणार नाही. पण माझा एक मुद्दा याच्याबद्दलचा असा आहे की असं होताना तुला दिसतंय का की आता ही जी पर्सेंटेज कमी कमी होत जातं जसजसं तुम्ही शिक्षणाच्या पुढच्या पायऱ्यांवर जाता, तर समाज म्हणून की ज्यांना या व्यवस्थेचे फायदे मिळालेले आहेत, ज्यांना शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये त्या संधी मिळाली, त्याचा फायदा घेऊन आता ते सुस्थिर झाले, अशी मंडळी जे मागं राहिलेले बरोबर आहे, त्यांच्यासाठी म्हणून एकत्र येत आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करतायत की आपल्या समाजामध्ये ज्यांना कुठलीच संधी मिळाली नाही त्यांना आता ती संधी मिळावी म्हणून प्रयत्न करतायत. हा प्रश्न नेहमी येतो चर्चेत की ज्यांना संधी मिळाली, ज्यांच्या कुटुंबांना 1 पिढ्या 2 पिढ्या मिळाल्या, त्यांनी आता ज्यांना काहीच नाही मिळालेलं त्यांच्यासाठी वाट मोकळी करून द्यावी, हा विचार तरी आत्ता येतो आहे का. त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे, देईल कोण ज्याच्याकडे काही आहे. एका रूपाने एक तर समजा आहे, आता हे वैयक्तिक अनुभव असतील किंवा आहेत ते तुम्ही देऊ शकता, पण जर रिसोर्सेस असतील जे आपल्याला रिडिस्ट्रीब्यूट करायचे आहेत समाजामध्ये, ते तुमच्याकडे नाहीतच. तुम्हाला 1 पिढ्या 2 पिढ्या नोकरीत लागल्या आणि ते तुमचे घर बांधण्यात, मुलीचं लग्न लावल्यात किंवा मुलाचं शिक्षण करण्यातच गेलेली आहे, तर दुसरी तिसरी, तर मला वाटतं आपण आणखीन 2 पिढ्याची वाट पाहिली पाहिजे, जेणेकरून हे रिडिस्ट्रीब्युशनच्या ज्या कल्पना आहेत, जेणेकरून स्वतःच एक इकॉनॉमी निर्माण होईल आणि जिथं मग सरकारवर जास्त अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. म्हणजे माझंच उदाहरण घेऊ, माझे आजोबा हे शहरी भागात आल्यामुळं मिलमध्ये काम करायचे, म्हणजे मिल वर्कर, आणि जर गावात राहिले असते तर ते गावकी करायचे किंवा ते महारकी करायचे. त्यांचा मुलगा हा 9वीपर्यंत शिकू शकला, पण जी संधी मिळाली त्या एका जनरेशनमध्ये किती मोठा फरक होऊ शकतो. म्हणजे जे संधीची गोष्ट भारती करत होती की संधी मिळाली तर तुम्ही संधीचं सोनं त्याचं चीज कसं करू शकता, हे इथल्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब समाजाने स्वतःचं टॅलेंट सिद्ध करून केलेलं आहे. म्हणजे तुमचे जरी पाय बांधले, हत्तीचे पाय बांधलेले आहेत, पण त्याला फक्त मार्ग दाखवलेला आहे, तो हत्ती प्रयत्न करतोय त्या दिशेनं जाण्याचा. आणि ह्याचे एव्हिडन्स आहेत आपल्याकडे की ज्या सक्सेसफुल स्टोरीज आपल्याकडे एवढ्या प्रमाणात आहेत, त्यांचे फक्त 1 किंवा 2 पिढी मागं जाऊन पाहिलं तर एवढ्या जर 1 किंवा 2 पिढ्यामध्ये जर आपण एवढे अचीव्ह करू शकतो, एवढे स्वतःचं एक वर्चस्व निर्माण करू शकतो, तर आपण फक्त येणाऱ्या 4-5 पिढ्याचं जर पाहिलं तर खरंच हा ग्राफ वेगळा दिसणार आहे आणि जातीच्या वर असलेले संभाषणं देखील वेगळे होणार आहेत. अच्छा सूरज, नवीन नेतृत्व घडण्यात किंवा संधी मिळण्यात, सिस्टीम बदलण्यात सगळ्यात मोठा वाटा असतो तो आपल्या राजकारणाचा. यस. तर त्या राजकारणाबद्दलचाच प्रश्न आहे की एक तर नेतृत्व, या समाजातनं पुढे येणारं नेतृत्व ते कायम विभागलेलं दिसलं, बरोबर, त्याच्यामध्ये कधी एकसंधता दिसली नाही, तर हे पण एक मोठं कारण वाटतं. नाही, कसं आहे माहिती आहे का, भारताची राजकीय व्यवस्थाच अशी झालेली आहे की तिथं कोलेशनने काम करावं लागतं आपल्याला. अमेरिकन डेमोक्रेसी जसं आहे 2 पार्टी मेजॉरिटी असतात, तिसरी ग्रीन पार्टी वगैरे येते. आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे पार्लमेंटरी डेमोक्रेसीचा जो सिद्धांत असल्यामुळं ज्ञानदा आपल्याकडे हा होणारच प्रकार आहे अनेक पार्टीचा. सगळ्यात पहिलं आपण ते समजून घेऊया की एवढ्या पार्ट्या का बनलेल्या आहेत, कारण ती आपल्याकडे एक संविधानिक तरतूद आहे आणि प्रत्येकाला आपल्या पार्टीचा. जिथं आपल्याकडं जवळपास 22,000च्या जवळपास जाती आहेत इंडिव्हिज्युअल रूपाने, तिथं 22,000 पक्ष तरी असले, कारण प्रत्येकाच्या जातीचं एक कुठे ना कुठे, बाबासाहेब म्हणायचे की जात ही एक राष्ट्र आहे आणि भारताच्या एका राष्ट्रामध्ये अनेक राष्ट्र राहत असतात आणि ही सत्य कल्पना आहे.
तर याच्यामुळं आपल्याला जर राजकीय एकोपाचा जर आपण विचार करू लागलो तर तो होणं सहसा शक्य नाही आहे, आणि झालं तर ते लॉंग लास्टिंग राहणार नाही आहे. याचं कारणच काय की इथं जो जे अपोजिशनच्या ज्या कल्पना आहेत ते अपोजिशन म्हणजे एकेकाळी डिसेंट अपोजिशन होतं. यावेळेस अपोजिशन काय झालेलं आहे की हे डिसेंट्रलाइज करायचं आणि कुठे ना कुठे काम करू द्यायचं नाही, ही आपल्या मानसिक झालेली आहे. तर म्हणून आता समजा दलित समाजात आपण म्हणतो अनेक पार्टी आहेत किंवा अनेक समाजात पार्टी आहेत. आता आपल्याकडे आपण हा देखील प्रश्न विचारला पाहिजे की ब्राह्मण समाज भारतात ऑल इंडियाचा ब्राह्मण समाज जवळपास 3.5% आहे, पण मेजॉरिटी पॉलिटिकलमध्ये त्यांचा स्टेक आहे. तुम्ही कुठली पार्टी उचलून धरा त्या पार्टीमध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व आहे. काँग्रेस घ्या, कम्युनिस्टांचं पार्टी घ्या, त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस घ्या, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या पुरते पार्ट्यांचं तुम्ही ध्यान करा. फक्त शिवसेना एक जे कायस्थ जातीचे असल्यामुळं आणि त्यांना प्रबोधनकारांचं असल्यामुळं ते कुठे ना कुठे त्यांच्यात तो दिसतो. बाकी त्यांनी जेव्हा मुख्यमंत्री दिला तेव्हा मनोहर जोशी ब्राह्मणच दिला. महाराष्ट्राचं जर पॉलिटिक्स बघितलं तर महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये ब्राह्मण म्हणजे आता बीजेपीमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा गडकरी ते दिसतात, पण अदरवाईज काँग्रेस, राष्ट्रवादी हे जे प्रॉमिनंट पक्ष आहेत, तर शिवसेनेमध्येही अशी आता मनोहर जोशी गेल्यानंतर असं की प्रॉमिनंट नेतृत्व ब्राह्मण जातीचं हे उरलेलं दिसत नाही. आणि किंबहुना म्हणजे स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये महाराष्ट्रापुरतं आपण बोलायचं तर ब्राह्मण समाज हा सत्तेच्या राजकारणापासून बाजूलाच फेकला गेलाय किंवा तो बाजूला झालाय असं तुला वाटत नाही? जर आपण प्रतिनिधीच्या रूपाने पाहिलं, समजा नंबरच्या हिशोबाने पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला साहजिक दिसेल. पण जर रेप्रेझेंटेशनच्या दृष्टिकोनातून नाही पाहिलं आणि त्यांचं असलेलं वर्चस्व पाहिलं, समजा याच्यामध्ये पॉलिटिकलच्या बाबतीत ब्युरोक्रेसीमध्ये वगैरे तर आपल्याला दिसतील, तर आपल्यामध्ये म्हणजे भारताला चालवणारा सगळ्यात मोठं संघटन नागपूरमध्ये आहे आणि त्याची म्हणजे 1 हँडेड लिडरशिप ब्राह्मणांच्याच हातात राहिलेली आहे. आणि ते जरी नसलं तरी महत्त्वाचं आता आपल्याकडे काही म्हणजे नावं घेऊ नये, पण काही अनक्वालिफाईड अनइलेक्टेड लोक त्यांना केंद्रीयचे मंत्रिपद मिळालेले आहे, ज्यांनी कधी निवडणुका लढवत, ज्यांनी कुठली निवडणूक जिंकली नसते, पण त्यांना केंद्राचा एक महत्त्वाचा पोर्टफोलिओ दिलेला आहे. आणि तिथेही आपण वर्चस्व बघतो. आता मोदीच्याच कॅबिनेटमध्ये आता त्यांनी OBC 27 का कितीतरी OBC त्यांनी त्यांच्या कॅबिनेटमध्ये आणले. त्यांच्या आधीचं जर त्यांच्या कॅबिनेट मिनिस्टरची प्रोफाईल पाहिली तर मेजॉरिटी ब्राह्मणच आहे. तर असं विचारलं पाहिजे की मायनॉरिटी वर्ग आपल्याकडे त्यांच्या प्रतिनिधीनुसार जर त्यांचं रेप्रेझेंटेशन असेल तर ते जरुरी आहे, प्रोटेक्शन आहे. पण मायनॉरिटी जेव्हा डॉमिनन्सच्या भूमिकेत येतो तेव्हा मग तो प्रश्न निर्माण व्हायला लागतो. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत हे जे आकलन आहे की बाबा म्हणजे मेजॉरिटी पार्टी आज एका वेगळ्या दिशेने आपल्याला दिसतंच, त्याच्यामध्ये कुठेही नाही. पण मग जर आपण मराठवाडा आणि त्या भागाकडे गेलो तर तिकडं हा वर्ग मार्जिनलाइज झालेला आहे खूप वेळा ठिकाणी. पण लोकल लिडरशिप जी डॉमिनन्सची आहे ती यांच्याच हातात आहे. अच्छा, पण तू इथल्या व्यवस्थेशी एक प्रकारचा संघर्ष किंवा झगडा करून तू पुढे गेलास. जेव्हा तू तिथे गेलास तेव्हाही झगडा करावा लागला. तिथला अनुभव काय होता? म्हणजे जात असो, रेसिझम असो, का नाही आला तसा अनुभव? नाही, खरंच मला काय झालं, आता आपल्यामध्ये काय असतं की आपण बाहेर गेलो तर आपण आपले भारतीय आहे का पाहतो, म्हणजे आपल्यात एक हे असते ना कोणी भारतीय आहे का. तर मी बर्मिंगहमला गेलो होतो आणि तिथं मी एका खूप पॉश हॉस्टेलमध्ये राहिलो, म्हणजे ते रो हाऊसेस टाईपचे त्यांचे हॉस्टेल्स होते. तर तिथं मी आपला म्हणजे खेड्या म्हणजे ते छोट्या गावातून JB नगराच्या एरियातून सरळ बर्मिंगहमला गेलो आणि तो कल्चरल शॉक एवढा मोठा, तो 6-7 महिने निघालाच नाही. ते शॉकच खूप खतरनाक असतो, कारण तिथलं वातावरण वेगळं. पहिलं जेवण मी जे खाल्लं तिथं सगळ्यात सिमिलर वाटणारा पदार्थ म्हणजे आपल्या इकडे नवीनच आलेला पास्ता होता. मॅगी नंतर पास्ता. आपला पास्ता कसा असतो मसालेदार, ते पास्ता खाल्ल्या उलटी केली मी, थुकून टाकलं मी ते, कारण त्यांचा जो क्रीम वगैरे वगैरे टाकलं होतं. आपल्याकडे क्रीम म्हणजे काय, आपण केक वगैरेचे क्रीम, तिकडचं ते वेगळंच होतं. तर त्याच्यामुळं हे करत असताना मी भारतीय म्हणजे शोधायला लागलो. तर एक मुंबईचा एक सिंधी समाजाचा पोरगा होतं बिचारा, तो मला थेट म्हणला तोंडवर, मी भारतीय लोकांना भेटासाठी आलेलो नाहीये. आणि त्याचं एका प्रकारे
तो म्हणला बाबा मला याच्यात काय हे नाहीये. अरे आता माझ्या राष्ट्रीयत्वाला मला अरे मला आणि मी थोडासा एकदम म्हणजे तुम्ही भारतातून बाहेर जाता ना तेव्हा खूप मोठे राष्ट्रवादी होऊन जातात, जसं की भारताचं तर ते माझ्यावर. आणि मी कधी कधी असं वागायचो की बाबा कोणी पाहत तर नाहीये, कारण देशाची जबाबदारी आहे, उगा विनाकारण सांगलेलं असतं. पण हे बिचारे मस्त आपलं आणि दुसरा एक होता शर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. तर मग हे मी यांच्यासंग मैत्री, आता काय की त्या रो हाऊसमध्ये आम्ही तिघच भारतीय होतो, तर मी कसं बरंसं तरी ते ॲडजस्ट करून मग आमची मैत्री झाली वगैरे. आणि मैत्री याच्यासाठी झाली कारण स्कॉलरशिप माझ्याकडे होती, त्यांच्याकडे नव्हती, पैसे माझ्याकडे राहायचे, तरी त्याच्यात झाली. आणि मग ते माझ्या फेसबुकवरचे कधी कधी ते पोस्ट पाहायचे आणि मला हे जाणवलं नंतर बरं का. आणि मग एके दिवशी मला त्यांनी एका रूममध्ये बोलवलं आणि बाय द टाईम हे भारतीयांचा ग्रुप तयार झाला होता आणि त्याच्यातली एक माझी वर्गमैत्रीण होती, पंजाबची पोरगी होती. आणि त्यांना मला आता मित्र आहेत बाबा, तर मी गेलो भेटायला, तर अक्षरशः त्यांनी दरवाजा बंद करून ऑलमोस्ट मला मारण्याच्या तयारीत होते. त्यांनी असे घाणेरडे शब्द विशेषतः सुरेखा भोतमांगे जे खैरलांजीमध्ये प्रकरण घडलं तिच्या विरोधात काढले. त्या पोराला तर काय माहीत नाही, पण ते पोस्ट पाहून तो म्हणाला की तिच्यामध्ये काहीतरी होतं की तिला जाऊन स्वतः रेप करून घ्यायचा होता, अशा भाषेत तो म्हणायला लागला. आणि मग मी म्हणायला लागलो हे तर माझे मित्र आहेत. अशा प्रकारचे आणि विशेषतः एका महिलेच्यावर झालेलं एवढं अमानुष कृत्य आहे हे, तिथं ती महिला देखील बसली होती. पण इथं लक्षात आलं की जात जरी तुम्ही सोडली, यांच्याकडे मी मित्र हा दलित आहे का आदिवासी आहे का महाराष्ट्राचा का याच्यासाठी नाही, हा भारतीय आहे म्हणून मी गेलो. पण त्यांनी मला भारतीय म्हणून कधी स्वीकारलं नाही, त्यांनी मला दलित म्हणूनच पाहिलं आणि मला मारण्याजोर त्यांनी तो प्रयत्न केला. म्हणजे हा अनुभव ज्ञान हा म्हणजे मग तिथे गेल्यावर कळालं की यार देश जरी सोडला तरी यांच्यातली जातीची असलेली जी मानसिकता आहे ती मानसिकता संपलेली नाही आहे. पण तो विषय हा जो आहे ना यांनी बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगितला आणि मग तिथं फिजिकल असॉल्ट देखील झाले, तिथे नाही दुसऱ्या घरात झाले. म्हणजे ते स्वीकारच करू शकत नव्हते की एक दलित समाजाचा पोरगा, आणि त्याच्यात बरं का त्या सगळ्यांमध्ये मी एकटाच पास झालो होतो ते सेमिस्टर, बाकीचे सगळे नापास झाले होते कारण इथला अभ्यासक्रम घेऊन. तर त्यांना ते देखील कदाचित झेपत नसावं, पण वेळोवेळी त्यांनी ही जाणीव करून देण्याचे प्रयत्न केला. त्याच्यात तर मी एकदम निरागस इनोसेंटली बाबा याच्यामध्ये प्रश्न होता म्हणून वेळोवेळी आणि वारंवार जिथं जिथं प्रयत्न केला की बाबा याच्यावर उठून मला काम करायचे, वेळोवेळी त्यांनी आपल्याला जात दाखवूनच कुठे ना कुठे हे करण्याचा प्रयत्न केला. मग अशा वेळेस हे जे अनुभव आहेत, मग जेव्हा वर्णभेदाचे रंगभेदाचे अनुभव होतात ते एकदम वाटायला लागतात की बाबा हे पण एका प्रकारची दृष्टता आहे. पण मग घराणी कोणाकडे जाऊन मांडू, तर मी पोलिसाकडे गेलो, बर्मिंगमच्या लोकल पोलिसाकडे तक्रार दाखल करायला गेलो. तर त्यांना कळेनाच हा काय प्रकार झालाय, कारण इथं झालं असतं तर त्याला समजलं असतं. तर तिथली जी पोलीस ऑफिसर बाई होती ती म्हणाली, म्हणजे ती ऐकून घेतलं तिनं आणि ती म्हणाली तू परत जा म्हणाली, काय करू नको कारण त्यांचा कोर्स 2 महिने बाकी आहे, त्यांना संपून तू जाऊ दे. पण मी म्हटलं मग उद्या आणखीन काय जम फिजिकल असॉल्ट झाला वगैरे वगैरे तर काय, तर ती म्हटली घर वगैरे हे कर आणि तिनं मला परत पाठवून दिलं. तर असे अनुभव आपल्या पोटी आहेत. सूरज, जगाचा जो पेंडुलम आहे जगाच्या राजकारणाचा, तो गेल्या काही वर्षांपासून थोडा राईट विंगकडे झुकलेला दिसतो. म्हणजे तिकडे ट्रम्प होता, नंतर बायडन आला, ऋषी सुनक आला, इकडे एर्डोगन आहे, शी जिनपिंग आहे, पुतीन आहे आणि आपल्याकडे तशा अर्थानं मोदी आहेत. तर ज्या वेळेला धर्माचं राजकारण सगळ्यात मोठ्या पातळीवरती होतं किंवा टोकाचं राजकारण होतं धर्माचं, त्यावेळेला शोषित वर्गावरती त्याचा काय परिणाम होतो, त्याचा काय इम्पॅक्ट होतो आणि तो पॉझिटिव्ह किती आहे, निगेटिव्ह किती आहे? कसं झालंय की हे जे होतं ना, हे आपल्याकडे जो प्रस्थापित वर्ग ज्याने सोशल ट्रान्सफॉर्मेशन समाजाचं परिवर्तन करायला पाहिजे होतं, हे तिथं फेलियर ठरले. उजव्यांचं राईज हे उजव्यांच्या मेरिट्समुळं पूर्णतः नाही आहे, हे डाव्यांच्या झालेल्या लिमिटेशन्स किंवा डाव्यांनी खाल्लेल्या मातीमुळं झालेलं आहे. हे देखील आपल्याला, आणि लोकांनी काय केलं माहिती आहे का, लोकांना काय वाटतं की आपल्याकडे जो एक वर्ग श्रीमंत होतोय, गरिबाला श्रीमंताचा बदला घ्यायचा आहे. गरिबाला त्या उजव्याच्या विचारामध्ये असं काय सरकारमध्ये, पण त्याला वाटायचं की बाबा हे जे व्यक्ती आहे जो आज याची दुसरी पिढी पण आज एवढं करत आहे आणि पिढ्यानपिढ्या आहे, त्याला याचा बदला घ्यायचा आहे. आणि उजव्यांनी जो टार्गेट आहे तो सहज सोपा दाखवून दिला. जसं डेमोक्रॅट पार्टी किंवा भारतामध्ये भाजपाच्या बाबतीत होत असेल, तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह एवढे खुलेआम दिसायला लागले की अरे बाबा हा गांधी परिवार आहे, तुमच्या परिवारानं नुकसान केलं, परिवाराच्या कल्पनेला जी काय, हालाकी
इकडं परिवार नाही तर दुसरीकडे परिवारच आहे की. आपल्याकडे काय बिना परिवारवादी काय विचार कुठं चालणार नाही आहे. आणि परंपरावादीच राजांचे आपण पूजन करतो. याचे परदादा पंजोबा राजा होते म्हणून याचे पूजन. तर ती काय नवीन आपल्याकडे कल्पना नाही आहे. पण डाव्यांनी केलेलं हनन किंवा सेंट्रिस्ट किंवा ह्या ज्या भूमिका लोकांना स्वप्न दाखवले त्या स्वप्नांची पूर्तता केली नाही आहे. आणि कुठे ना कुठे तो बदला आहे. रिॲक्शनचा तो पार्ट आहे की बाबा यांनी आम्हाला दिलं नाही आता हा गुन्हेगार आहे. पण सांगतो हा जो टोन आहे हा बदलणार आहे. कारण पॉलिटिकल करन्सीचं हेच असतं की तुमची एकदा हे विकली तर दुसऱ्या वेळेस दुसरी पिढी हे लक्षात ठेवल का याच्याबद्दल नाही आहे. त्याच्यामुळं नवीन जी सोशल इंजिनिअरिंग आहे जसं म्हणजे विशेष BSPचं आपल्याला पाहावं लागेल. ज्या प्रकारात त्यांनी आधुनिकतेला धरून फटकन सोशल इंजिनिअरिंग करून ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न केला. मला वाटत नाही भाजपाशिवाय दुसऱ्या कोण्या पार्टीनं त्या प्रकारात त्यांचं अनुकरण केलं असेल. आता काँग्रेस करत आहे. जो राहुल गांधी आहे तो कांशीरामची भाषा म्हणतोय की जितनी जिसकी संख्या भारी उसका उतना हक. त्यांचं म्हणणं होतं जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. तर ह्या ज्या कल्पना आहेत ह्या इथल्या शोषित वर्गांच्या कल्पना आहेत की समाजाचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. ही कल्पना तुम्हाला बसपातूनच आली ना. दुसरा पक्ष मांडू शकला नाही कारण त्यांचा जो केडर बेस होता त्यांचा जो तयार होणारा होता त्यांना देशावर राज्य करायचं इथल्या संस्थांवर कब्जा करून. ह्यांचा विषय होता की सोशल ट्रान्सफॉर्मेशन करायचं. तर हे दोन मला वाटतं आपल्याला पण फरक आहे. त्याच्याबद्दलच BSPचं जर उदाहरण घेतलं तर आपण बघतोय ज्या UPवर BSPनं राज्य केलं आणि कोणत्या तरी टप्प्यावर त्यांनी ब्राह्मण विरोधी वैश्य विरोधी अशा सगळ्या ठाकूर विरोधी भूमिका सगळ्या सोडून दिल्या आणि ते एकदम ब्राह्मणांच्या बरोबर तिथं त्यांनी सत्ता स्थापन केली वगैरे झालं. आज असं दिसतंय की हे करताना त्यांची जी वोट बँक होती UPमधली ती पण त्यांच्याबरोबर राहिलेली नाही आहे. याच्या मागचं कारण काय म्हणजे ज्या भूमीमध्ये BSPला एवढा स्वतःचा पक्षाचा पसारा वाढवला तिथं त्यांना तो न राखता ते ज्यांना विरोध करत आले त्यांच्याकडे तो सगळा शिफ्ट होणं. मला वाटतं BSPने कल्पना जर धरली असती मनामध्ये स्टेट कॅप्चरची की आपल्याला स्टेट कॅप्चर करायचं आहे तर मला वाटतं ती पुढं चालू असतं. म्हणजे त्यांचा जो मला वाटतं त्यांचं ब्रीद वाक्य होतं की रुलिंग क्लास व्हायचं बाबासाहेबांच्या कल्पनेला आपल्याला आणायचं. त्याचं चांगलं अनुकरण भाजपाने केलेलं आहे. भाजपाच्या आजच्या तिकिटाचं वाटप जर बघितलं तर पोट जातीला दिलेलं आहे. ते काम प्रायमरीली फील्ड वर्क BSPनं आपल्या बामसे पण कांचीरामने केलेलं आहे की तिथल्या असलेल्या ज्या पोट जाती आहेत पोट जातींमध्ये त्यांचे नवीन प्रतीक निर्माण केले त्यांचे आदर्श सांगितले आणि त्यांच्यातून नवं राजकारण कसं बनवायचं. म्हणजे तुला फक्त एक जाती नाही तर पोट जाती त्याचीच पॉलिटिक्स भाजपा उत्कृष्टपणे करतं. आणि त्याचा आउटपुट असा झाला की भाजपामध्ये ॲग्रेसिव्ह नॅशनलिझम आहे. ॲग्रेसिव्ह नॅशनलिझम दुसरा पक्ष कोणी एवढ्या सुलभतेने हाताळू शकणार नाही आहे. कारण ॲग्रेसिव्ह नॅशनलिझम मिथक तयार करून केलेलं आहे. एवढ्या खोटारडेपणाने आणि एवढ्या रॅबाईड पद्धतीने करण्याचं काहीच लोकांकडे क्षमता असती आणि ती भाजपा. त्याच्यामुळं मला वाटतं पण एक BSPने केलं. BSPनं काँग्रेसला UPमधून खतम केलं. म्हणजे याचं एक आउटपुट तुम्हाला दिसू शकतं की परंपरावादी जे काय तुम्ही मारू शकता त्याचं BSPनं काँग्रेसचं केलेलं जिथं हार आहे त्याच्यातून दिसून येतं. सूरज तुझा नुकताच एक ब्लॉग होता किंवा आर्टिकल म्हणू शकतो इंडियन एक्सप्रेसमधला तो EVMच्या संदर्भात होता. त्यामध्ये तू म्हटलं की टेक्नॉलॉजी ही मॅनिप्युलेट होऊ शकते आणि त्याद्वारे मतंसुद्धा मॅनिप्युलेट होऊ शकते. त्याच प्रकारचा आता जर आपली चर्चा झाली ती आहे आयडिओलॉजीवरची. आयडिओलॉजी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात आजच्या युगामध्ये तंत्रज्ञानाद्वारे होत आहे. आणि शोषणा सुझॉपचं सर्व्हिलन्स कॅपिटल नावाचं पुस्तक आहे त्यामध्ये ते म्हणतात की त्याचा वापर करून लोकांची मतंसुद्धा तयार करता येतात. किंवा कोरोना काळातल्या यांचं युval नोआ हरारींचं आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांची मतं मॅनिप्युलेट होतात. तर याद्वारे ही भीती भारताच्या राजकारणाच्या परिप्रेक्ष्यातून तुला कशी वाटते आणि त्याचा परिणाम इथल्या जातीय आणि इथल्या सोशल पर्स्पेक्टिव्हवर कसा होऊ शकतो? या खूप चांगलं आहे. तुझा सहकारी चांगला वाचलेला आहे. 2 माझ्या कलिग्सचे त्यांनी नाव घेतले शोषणा झबनॉफचे सर्व्हिलन्स कॅपिटलिझम. आता तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिलं EVMच्या संदर्भामध्ये शरद पवारांनी आता मीटिंग बोलवली वगैरे वगैरे. EVMच्या विरोधात सल्लगपणे आवाज उठवणारं एक पक्ष आहे आपलं बामसेफ म्हणजे संघटन आहे वामन मेश्राम. त्याचं जवळपास 2013 का 14 पासून रेग्युलर आत्ताही त्यांचे EVMच्या विरोधात म्हणजे एवढ्या वर्षापासून सलग पोझिशन राहिलेली आहे की बाबा टेक्नॉलॉजीची साक्षरता आणि टेक्नॉलॉजी मॅनिप्युलेशन करण्याचं नाही. आता मी त्याच्या त्या आर्टिकलमध्ये हेच प्रश्न केला जर तुम्हाला खरंच विरोध आहे तर तुम्ही इलेक्शनला जाऊ नका.
तुम्ही म्हणता पण कर्नाटकच्या इलेक्शनला तुम्ही परत जाता, त्याचा आउटकम जे काही येईल आम्ही तुम्ही त्याच्यावर ठरवणार. याचा अर्थ असा आहे की इलेक्ट्रोल डेमोक्रेसी ही इलेक्ट्रॉनिक डेमोक्रेसी झालेली आहे. एकेकाळी मतपेटातून येणारी इलेक्ट्रॉनिक आणि याचं भीती अशी आहे, आज आपल्याकडे ChatGPT आजच्या कार्यक्रमाची पूर्ण स्क्रिप्ट तुम्हाला काही मिनिटात देऊ शकते. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एकेकाळी टर्मिनेटर वगैरे पिक्चर पाहून आपण फक्त विचार करायचो 30 एक वर्ष आधी, आता ते आपल्या हातात आहे. तर याच्यामुळे याची साक्षरता, विशेषतः याची साक्षरता आपल्या समाजामध्ये आणि इथल्या रुलिंग क्लासवर आपल्या राजकारण्यावर यायला वेळ लागेल. पण इथं असलेला आपला जो ट्विटर, फेसबुक, समाज माध्यमं वापरणारा किंवा टेक्नॉलॉजी रूपाने इंटरनेटच्या जगात वावरणाऱ्या वर्गालाही याची कुठं जाणीव आहे का? मला वाटतं आपल्याला हे जे नवीन तंत्रज्ञान येत आहे, तंत्रज्ञान हे समाजाचं अंग आहे हे स्वीकारणं सगळ्यात आपल्याला लागेल की ही आता समाजाचा एक अवयव आहे. आपल्याला भारताची डेमोक्रेसी फक्त संविधानात आहे, इकडं आहे तिकडं आहे म्हणण्यापेक्षा या नवीन गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्याला आपलं अनालिसिस करावं लागेल. सूरज, तुझा जागतिक पातळीवर जातीवर विषय भरपूर अभ्यास आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये PhD वगैरे तू करतोय. तू नांदेडमध्ये म्हणजे जन्म झाला तुझा नांदेडमध्ये, माझाही त्याच नांदेडमध्ये जन्म झाला आहे. मी ग्रामीण भागातून येतो. आजघडीलाही बऱ्याचशा हिंदू मंदिरात विशिष्ट जातींना प्रवेश नाही आहे किंवा लग्न समारंभात पंक्तीत जेवायला बसताना शेवटीला त्यांना बसवण्यात येतं. जर तू जागतिक पातळीवर एवढा अभ्यास करतोय तर येत्या काळात ह्या गोष्टी सुधाराव्यात किंवा यासाठी कुठली चळवळ किंवा काही प्रयत्न करणार आहेस का? नाही, मला इंटरेस्टच नाही. मी एक अभ्यासक आहे आणि माझं जे काम आहे ते मला वाटतं योग्य रीतीने आपल्याला जिथं आपण चांगले आहोत तिथं केलं पाहिजे आणि जिथं आपण चांगले नाही तिथं स्वीकारलं पाहिजे की बाबा मला या पाण्यात पोहता येत नाही आणि इंटरेस्टही नाही. कारण हे जे बदलाची अपेक्षा आहेत, ह्या बदलाच्या अपेक्षा त्याच लोकांकडून करू जे इथं राहतात, जे इथं काम करतात. मी उगाच फॉरेनमध्ये बसून कशाला ज्ञान झाडत बसू. आपला नम्रपणा तिथं स्वीकारला पाहिजे की बाबा आपण जिथं आपण उपस्थितच नाही. जर तुझा प्रश्न असं असेल की बाबा एक फेलो नांदेडकर म्हणून तुला वाटतं का याच्यात बदल झाला पाहिजे, तर साहजिकच आहे. आणि चळवळीला समजा काय ॲडवाईस विचारली किंवा सरकारने विचारली तर त्याला निश्चितच आपण ॲडवाईस करू ना, कारण हे ज्ञानाचा उपयोगच जर समाजाच्यासाठी होत असेल. पण हे देखील ह्युमिलिटी असली पाहिजे माझ्यासारख्यामध्ये आणि माझ्यासारख्या परिस्थितीत असलेल्या लोकांनी की जिथं आपलं काम नाही किंवा जिथं आपल्याला आमंत्रण नाही तर तिथं आपण बघ्याची भूमिका घेऊन जिथं तुम्हाला गरज वाटली तिथं तुम्ही आपल्या तेवढ्याच उत्सुकतेने गेलं पाहिजे. सूरज, एक वेगळा प्रश्न आहे, या सगळ्यापेक्षा थोडासा वेगळा. तुझ्या लुकबद्दल खूप लोकांना कुतूहल आहे. एक स्कॉलर म्हटलं की एक जी चौकटीतली इमेज आहे त्याच्यापेक्षा तू खूप वेगळा आहेस. तर हे ठरवून केलं आहेस का, ह्याच्या पाठीमागे काही कारण आहे? तुला चांगलं वाटतं की नाही? नाही, नवीन जनरेशनला तू रिप्रेझेंट करतो त्यामुळे अर्थात ते आवडणार आहे सगळ्यांना. थँक्यू. म्हणजे तिलाही चांगलं वाटतं. कसं आहे की आता माझे आफ्रिकेची जे बघितलं, मी खूप बारीक केस ठेवायचो मिलिटरी माणसासारखं, कारण कुरळे केस नकोच असा प्रकार झालता. कारण केसाचं संगोपन आता मी जेव्हा केस वाढायला लागला तेव्हा मी महिलांप्रती एवढा म्हणजे नम्र झालो की बाबा यांना केस रचना ठेवण्यासाठी किती मेहनत लागते, तर किती काळ तुम्हाला शावरमध्ये घालवावा लागतो, ते केस धुवावं लागतात, त्याची ते जे काय त्याच्या आजूबाजूलाच एक वेगळा विषय आहे. मी आफ्रिकेत जेव्हा गेलो तर तिथल्या आफ्रिकेच्या महिला आम्हाला म्हणायच्या, कारण तिकडे ते विग घालतात आणि भारताचं विग त्यांच्याकडे भरपूर हे आहे खूप चांगलं. आणि कोण विकतं भारतातलं विग? तिरुपती. आपले लोक भावनेला जाऊन विकतात आणि तिथं अब्जाधीशाचा धंदा करणाऱ्या तिरुपतीचं मंदिर आहे, खरं आहे. आणि इनफॅक्ट इटालीची एक मोठी इंडस्ट्री हे आहे, इंडस्ट्री आहे केसवाल्यांची, ती तिरुपतीतून हार्वेस्ट करून जातात. तर ते मला म्हणायला लागले की तुझे केस अशी आहेत. आणि मग तेव्हा कोणीतरी मला तो आत्मविश्वास देण्यासाठी प्रयत्न केला आणि मला अरे अशी केस आहेत का. आणि मग विचार केला की चला तरी म्हणजे तिथले लोक आज म्हणजे आता तिथं कोणी नव्हती ना. ही बिचारी आमच्या याच्यात काम करणारी ही होती. माझ्या हॉस्टेलमध्ये राहायचो आणि तिथं काम करणारे आजूबाजूच्या आफ्रिकन राष्ट्रातून आलेली बाया होत्या. तर त्या बिचाऱ्या त्या खूप हे करायच्या, म्हणजे काळजीपूर्वक सांगायच्या वगैरे. आणि मग विचार केला की करावं. आणि मग जेव्हा विषय आला तेव्हा ती भीती वाटायची. आताही वाटतं बाहेर जरी गेलं तर लोक हसतील
किंवा लोक काय ते, कारण ती जी तुमच्या ती एकदा ती कधी कधी मारण्याची आवश्यकता नसते, फक्त सांगायचं असते तुझी बोट अशी आहेत आणि बाजूच्यानी फक्त होकार द्यायचा असतो. जिंदगीभर त्या बोटाला लपत फिरेल की याचं काहीतरी वाईट आहे, याचं काहीतरी वाईट आहे. आणि ते असतंच, इनडायरेक्टली पण होतं खूप वेळा. आपल्याला अनेक प्रकारे कधी आपल्या हावभावाला बघून, कधी आपल्या बोलण्याला बघून, कधी आपल्या स्वभावावरून आपल्या लोकांनी खूप आपल्याबद्दलच प्रोपोगंड आपल्याला चुकीचं सांगितलं आहे. तर हे जे स्वतःचं ज्ञानाचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याचं एक प्रोसेस आहे, पूर्णपणे झालेलं नाही आहे आणि होईल काही ऑन द वे. मी अनेक तुझे भाषणं ऐकलेत, स्पेशली जे मराठवाड्यात आता झालेले. तर त्यामध्ये तू बाबासाहेबांची जी संकल्पना होती की छोट्या राष्ट्रांची, त्याच्यावरती तू उल्लेख केलेला आहे. तर ते मला समजून घ्यायचं होतं, त्याचं आकलन करून घ्यायचं होतं की ते कशा पद्धतीचं तू ते बोललेला. हा काय म्हणतोय की बाबासाहेबांचा आता एवढा मोठा देश आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचा आपल्याकडे प्रकार म्हणजे रिकन्स्ट्रक्शन ऑफ द स्टेट्स व्हायला लागलं, तेव्हा बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं की दिल्लीमध्ये फक्त एक राजधानी ठेवू नका, ही खूप धोक्याची होणार आहे. आणि दुसरा पर्याय म्हणून ते म्हटले हैदराबाद ठेवा, समान अधिकार द्या. आणि सेशन्स जसं आपल्याकडे औरंगाबाद आपलं मुंबई नागपूरला होतं, तर ते म्हणाले की हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सुशासन करण्यासाठी उदाहरण द्या ना, केरळच्या माणसाला दिल्लीपर्यंत थकून जातो आणि संपर्कच राहत नाही. आता मी केरळमध्ये होतो या डिसेंबरमध्ये, त्यांचं म्हणजे साहजिकच आहे, ते भारताचा विचार करतील पण ते खूप दूरची कल्पना आहे त्यांच्यासाठी, इमोशनली वगैरे जे काय त्यांच्यात असेल. आणि त्याच्यासोबत बाबासाहेबांची हे देखील कल्पना होती की राज्य छोटी असली पाहिजे, गव्हर्नेबल, म्हणजे ज्याच्यावर राज्य सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी 12 कोटी जनतेचं भवितव्य ठरवणारा एक मुख्यमंत्री कसा. तर बाबासाहेबांची ती कल्पना होती की छोटे राज्य झाले पाहिजे, छोटे राज्य करणाऱ्याला सोयीस्कर आणि जे इथला जो नागरिक आहे, जो करदाता आहे, करदात्यामध्ये आणि राज्य करणाऱ्यामध्ये एक संवाद असला पाहिजे. तू आता थोड्या उंचीवरून सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत आणि थोड्या तटस्थपणानंही सगळं जे काही घडतंय समाजामध्ये, देशामध्ये, त्याच्याकडे बघतोयस. ही परिस्थिती आत्ताची जी आहे त्याच्यात काय सुधारणा व्हायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी दलित मुलांसाठी तुझा विचार काय आहे. आणि फक्त दलितांसाठी म्हणून पण नाही, तू एक या देशातला असा तरुण मुलगा आहेस की ज्यानं स्वतःचं काहीतरी कर्तबगारी परदेशात जाऊन पण सिद्ध केली. आपल्याकडे ते फार महत्त्वाचं असतं, इथं कर्तबगारी करण्यापेक्षा बाहेर. तर इथल्या तरुणांसाठी तुझा विचार काय आहे. मला काय वाटतं की आपल्यातला जो आत्मविश्वास आहे, विशेषतः इथल्या युवकांना, तो आत्मविश्वास तुम्ही स्वतःच्या अनुभवातून ठरवला पाहिजे. आणि आत्मविश्वास हा अनुभवातून तेव्हाच ठरतो जेव्हा तुम्ही अनेक प्रकारचे अनुभव घेऊ शकता. आपल्याकडे 1-2 अनुभवावर स्वतःचं मूल्यांकन करणं हे योग्य नाही आहे. आपल्या इकडं असलेल्या ज्या परीक्षा आहेत किंवा ज्या काही शिक्षण पद्धती आहेत त्या तुमची पूर्णतः गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी सध्या तरी तत्पर नाही आहेत. गुणवत्ता ही सिद्ध तुमच्या अनेक अंगांनी तपासली जाते. ते तुम्हाला तुमचे जे वर्सटाईल ज्या गुण आहेत त्याच्या आधारावर ठरवली जाते. आणि आपल्या इकडं हे लक्षात आलं पाहिजे की आपल्या इकडं अनेक ठिकाणी बेरोजगारांची टोळी म्हणजे स्पर्धा परीक्षा असं एक समीकरण झालेलं आहे. आणि इथं कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी सरकारकडे नोकऱ्याच नाहीत. जिथं सरकार प्रायव्हेट होत आहे, जिथं सरकार नोकऱ्याच्या जिकडं जे एंटिटीज होत्या त्या सगळ्या याच्याकडे जात आहेत, तिकडं युवकांनी लक्ष खरं दिलं पाहिजे की माझ्या जीवनाची बाजी मी किती वर्ष लावू. आणि हुशारातला हुशार, हार्वर्डचंच उदाहरण घ्या, हुशारातला हुशार जरी असला तरी त्याला बाकीचे गुण असावे लागतात क्वालिफाय होण्यासाठी. तुम्हाला तुमच्या SATमध्ये किंवा GREमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले, चांगलं आहे, पण त्याच्यासोबत तुम्हाला बाकीचे गुण तुमच्या अंगात राहावे लागतात. तेव्हा तुम्ही जगाच्या उत्कृष्ट विद्यापीठामध्ये तुम्हाला प्रवेश किंवा याच्या मिळू शकतो. म्हणून तुम्ही इथली ओरिजिनॅलिटी करा, ओरिजिनॅलिटीवर भर द्या. आपल्या इकडं मिमिक्री करणारे डुप्लिकेट लोक हे ओरिजिनल म्हणून मानले जातात, त्यांना आदर्श मानले जातात. तुम्ही डुप्लिकेट लोकांना आदर्श मानू नका, एवढीच तुम्हाला विनंती आहे. आपले आदर्श TV वर चड्डी बन्यान विकतात, तंबाखू विकतात, दारू विकतात, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे जे तुमच्या जीवनामध्ये काहीच नाही ते त्यांचं करिअर बनवत आहेत, त्यांना त्यांचं करू द्या. त्यांच्या जिंदगी तुम्ही त्यांना चांगलं शतक मारला म्हणून शुभेच्छा द्या, पण तो माझा अक्षरशः आदर्श आहे आणि मला त्याच्यासारखं व्हायचं म्हणून आपली जिंदगी बर्बाद करू नका. आपल्या आईवडिलांचा आदर्श हा आपल्यासाठी प्रेरणादायी असला पाहिजे आणि बाकीच्याच लोक घेऊन तुम्ही स्वतः आदर्श व्हा.
थोडक्यात डोळसपणे जगा आणि डोळसपणे तुमचं पुढचं आयुष्य घडवा. प्रलोभनं बरीच असतात, पण त्यातून वाट कशी काढायची आणि योग्य मार्गावर कसं पोहोचायचं हे कळायला हवं असं तू सांगतोयस. मनापासून आभार. तुझं उच्च शिक्षण अजून खूप वेगळ्या उंचीवर जावं, खूप सारी पुस्तकं येवोत आणि पुन्हा पुन्हा गप्पा मारण्याचा योग येऊ, या आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद कट्ट्यावर आल्याबद्दल. थँक्यू माझा कट्टा. तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर माझ्या कट्ट्यावरती आपण इथेच थांबूया. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि ग्रीन हार्वेस्ट, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे ड्रिंक्स, सुधीर माणके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.